सर्वांचं स्वागत. जेच्या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये PYQ सिरीजमधल्या क्वेश्चन नंबर 11 सिंपलचा सिक्वेन्स सिरीजचा क्वेश्चन आहे की आपल्याला दिलेला आहे समजा AN आधी AN लिहितो मी. AN इज इक्वल्स टू हा 4 डिवाइडमध्ये गेला सो 1/4 n स्क्वेअर प्लस 5n प्लस 6 ही AN ची व्हॅल्यू आहे. आपल्याला काढायला सांगितलं सम ऑफ n. तर सम ऑफ n काढायसाठी कंडिशन दिली आहे. सम आहे ते समेशन बेसिकली k इक्वल्स टू 1 to n 1/an 1/ak. nच्या ठिकाणी k जरी ठेवला आपण तर फरक पडत नाही. हा एक रँडम नंबर आहे आणि n इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. ठीक आहे, पॉझिटिव्ह इंटिजर, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर 1 ठेवायचा तर 1 ठेवला तर 1/4 k स्क्वेअर प्लस 5n प्लस 6. आता बघा, जेव्हा कधी अशी लांब सिरीजचे क्वेश्चन रेसिप्रोकल मध्ये येतो त्याचं बेसिक लॉजिक काय की त्याला दोन फॅक्टर मध्ये सेपरेट करा. अल्टरनेट किंवा कॉन्सिक्युटिव्ह फॅक्टर तुमचे कॅन्सल होतीलच. नॉर्मली हा क्वेश्चन अशाच टाइप मध्ये असतो. आपण काय करू, डिवाइडचा डिवाइड मधला 4 आला वरती, समेशनच्या बाहेर काढला काही फरक पडणार नाही. समेशन k इक्वल टू 1 to n 1/k स्क्वेअर प्लस 5n प्लस 6. याला फॅक्टराइज करा, k प्लस 2 आणि k प्लस 3. याला आपण सेपरेट करू शकतो इझिली, काही प्रॉब्लेम नाही. याला जर आपण इझिली सेपरेट केलं तर आपल्याला काय मिळालं बघा, 1/k प्लस 2 मायनस 1/k प्लस 3. हे झालं आपलं समेशन. जर तुम्हाला डाऊट असेल तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून बघू शकता. इथे क्रॉस मल्टिप्लाय करा, k प्लस 3 मायनस k प्लस 2 डिवायडेड बाय दोघांचं प्रोडक्ट k प्लस 2 इंटू k प्लस 3 प्लस k माइनस k कैंसल 3 माइनस 2 किती झालं 1. सो 1/k प्लस 2 आणि k प्लस 3. सेमच गोष्ट आहे, दोघांमध्ये काहीही फरक नाही, सेमच लिहिलेलं आहे. ओके, ज्यावेळेस आपण समेशनच्या फॉर्म मध्ये पोहोचलो त्यावेळेस फक्त k ची व्हॅल्यू पुट करणं सुरू करायची. बघा, पहिली टर्म 4 सध्या लिहत नाही मी, 4 तसेच ठेवतो. पहिली टर्म किती आहे, 1 पासून स्टार्ट करायचं. सो 1/1 प्लस 2 मायनस 1/1 प्लस 3. ठीक आहे, नेक्स्ट टर्म काय, प्लस 1 नंतर 2 ठेवायचा आहे, 2 प्लस 2 मायनस 2 प्लस 3. ठीक आहे, नेक्स्ट टर्म परत 3 प्लस 2 3 प्लस 3. आणखी एक टर्म लिहितो फक्त 4 प्लस 2 मायनस 4 प्लस 3. आणि शेवटी किती जाणार आपण n पर्यंत जाणार आहे, कारण की n ठेवायचा आहे 1/n प्लस 2 मायनस 1/n प्लस 3. आता बघा, 1 आणि 2 3. ओके, 3 आणि 1 4, 2 प्लस 2 4. तर 1 मायनस आहे 1 प्लस आहे 1/4 1/4 कॅन्सल. 2 आणि 3 5, 3 आणि 2 5 कॅन्सल. 3 आणि 3 6, 4 to 6 कॅन्सल. बघा, हमेशा वरच्या टर्म मधली राईट साइडची नंबर कॅन्सल होते किंवा नेक्स्ट टर्म मधला पहिला नंबर कॅन्सल होतो. नेक्स्ट टर्म मधला पहिला नंबर कॅन्सल होतो. नेक्स्ट टर्म मधला पण पहिला नंबर कॅन्सल होतो. फायनली आपल्याकडे काय राहिलं 1/1 प्लस 2. हे ऍडिशन लिहितो, मायनस 1/n प्लस 3. अशा प्रकारे 1/1 प्लस 2 मायनस 1/1 प्लस 3 किंवा n प्लस 3. हे झालं आपलं जनरल समेशन, समेशन ऑफ Sn. आता इथे आपण 4 ने मल्टिप्लाय करू सगळ्या समेशनला. दिस इज 4 टाइम्स हे समेशनचा आपला आन्सर आहे. 4 टाइम्स समेशनचा आन्सर. आता आपल्याला समेशन काढायचं आहे. किती टर्म्सचं काढायला सांगितलंय, 2025 इझी कॉमन. सो देयरफॉर सम ऑफ 2025. फक्त काय करायचं आपल्याला, n च्या ठिकाणी 2025 पुट करायचं आहे. सो 4 बाहेरच ठेवतो, 1/3 मायनस 1/2025 आणि प्लस 3. सिंपल. सो 4 बाहेर ठेवला, क्रॉस मल्टिप्लाय करा 28. ठीक आहे, 2028 माइनस 3 माइनस 3 अपॉन 3 इंटू 2028. नाइस. सो 4 इंटू सिम्प्लिफाय करतो थोडंसं, 2025 आला वरती आणि खाली आला 3 इंटू 2028. झालं समेशन. आपलं समेशन कम्प्लीट. आता या समेशनला कशाला मल्टिप्लाय करायचं आहे, 507 ने मल्टिप्लाय करायचं आहे. दिस शुड बी मल्टिप्लाइड बाय, इथे खाली लिहितो 4 इंटू 2025 3 इंटू
2028 त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 507. तुम्ही आता 4 ने मल्टिप्लाय करा बघा. 5 चौक 20, 7 चौक 28. हे झालं 4 आणि 4 कॅन्सल. याला 3 ने डिवाइड करा. डिवाइड करा 3 7 18, 2 राहिले 22, 7 3 21, 15 3 5 15. सो बेसिकली 675 हे आपला करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1. इझी क्वेश्चन आहे सिक्वेन्स आणि सिरीजचा. काही कॉम्प्लिकेशन नाही आहे. तुम्ही इझिली क्वेश्चनला सिंपल लॉजिक आणि सिंपल कन्सेप्ट ने पण इझिली सॉल्व करू शकता. राईट. ओके, तर भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.